वर्षांपासून माळी जी आहेत ह्या सोसायटीमध्ये राहत आहेत, कशा प्रकारे त्यांच्या घरचं वातावरण असेल तर काय सांगाल? वातावरण तर खूप चांगलं होतं. दोघं नवरा बायकोचं बॉन्डिंग चांगलं होतं. आम्ही एक साधारणतः 5 महिन्यापूर्वी आम्ही इथे आलेलो आहे. त्यांच्या समोरच राहतो. ते 701 मध्ये राहतो, आम्ही 704 मध्ये राहतोय. आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे एकदम गोड मुलगी होती ती. आणि तो जो मुलगा आहे ओम, तिचा नवरा, तोही खूप चांगला होता. आणि दोघांचं खूप चांगलं बॉन्डिंग होतं. म्हणजे असं एकदम हसत खेळत पूर्ण सोसायटीचा खजिनदार होता तो मुलगा. आणि त्यांनी आता मध्यंतरी दीपावलीमध्ये मला वाटतं त्या बाईचा वाढदिवस साजरा केला त्यांनी. सगळ्यांना आम्हाला बोलवून तिथं केक वगैरे कापून खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने तो राहत होता इथे. इव्हन तिनं सांगायचं म्हणजे वाईट एवढं वाटतं की 4 महिने झाल्यावर तो मुलगा त्या रूमचं फर्निचर करत होता स्वतः अहोरात्र, की तिला काय पाहिजे काय नको सगळं तिची आवड, म्हणजे तिची आवड निवड सगळं ते कलर सगळं ते तिचा जो कोणता आवडता कलर आहे तो फ्लोरिंगला किंवा त्या पडद्यांना वगैरे सगळं त्यांनी ते केलेलं आहे. आणि 2 दिवसात तो तिकडे म्हणजे तिची पूजा वगैरे घालणार होता तिथे, पण ते दुर्दैवाने वय असं ठीक आहे. काय सांगाल फेब्रुवारीमध्ये आम्ही सगळे इकडे राहायला आलो. आता ही नवीनच कन्स्ट्रक्ट झालेली बिल्डिंग आहे. तेव्हापासून सोमशी आमचा सगळ्यांचा परिचय आहे. सोम आणि पिंकी त्याची बायको. अतिशय एनर्जेटिक माणूस होते दोघेही कपल. म्हणजे वेगवेगळे बरेच फंक्शन्स ऑर्गनाईज करायचे, स्वतः इनिशिएट घ्यायचे. आता हँडिंग ओव्हरच्या प्रोसेसमध्ये, सोसायटी फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये पण त्यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. तो या बिल्डिंगचा ट्रेझरर होता. वेगवेगळ्या गोष्टी इनिशिएट घेऊन करायचा. आणि दोघेही कपल अतिशय ते काय म्हणतात प्रेमळ स्वभावाचे, मनमिळाऊ, सगळ्यांची उत्साही होते त्यामुळे. आणि आमच्यासाठी खूप 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 दुःखद घटना आहे. फार वाईट वाटतंय की त्याचं वयही नाही आहे अकाली जाण्याचं त्याच्यामुळे. सो खूप खूप वाईट वाटतंय या गोष्टी.